चांगला फटका, बैठक, स्वीप, सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या टायमिंगच्या जोरावर अतुलने बॉलला नेलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला सिक्सर. चांगला टायमिंग. फुलर लेनचा बॉल होता, मनगट वळवला आणि बॉलला सरळ पाठवले. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन 4. चांगली बॅटिंग इथे अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्ले फोडतोय, निनादला कमबॅक करावं लागेल. दबा झाल्या 14. परत एक वेळा तो देखना फटका इथे पाहायला मिळतो. आता एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडले. हा या मॅच मध्ये हा बॉल आता गॅप मधून जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा येतील 4. येतो विदाउट लॉस. उलटा फटका सजवलाय, बरोबर गॅप मधून बॉल निघतो आणि इथे देखील धावा मिळताना दिसेल. रिव्हर्सच्या फटक्याच्या द्वारे अतुलच्या खात्यामध्ये 4 चौकार. फलकावर लागल्यात. परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथेही धावा. त्यात निराश आहे. आशिष बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट मधून काढलाय. चौथा अतुल समोर असेल. लॉफ करत असताना पहिलाच बॉल वेगवान फटका आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अप्रतिम टायमिंग होतं आणि इथे मात्र बॉल चालला मिडॉनच्या अगदी बाजूने. सीमा पार चौकार. चांगलं टायमिंग. मिडॉन आतमध्ये असल्या कारणाने हा फटका पाहायला मिळाला. सरळ अगदी स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल. सुरक्षित फटका होता या ठिकाणी फलंदाज अतुलचा. कमलेशच्या अगेन्स्ट चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. अकाउंट ओपन झालं वाडेगर संघाचं 4 रनने. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. अफलातून टायमिंग. कव्हर्सला मात्र अपिश कव्हर ड्राईव्हचा हा फटका होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार. लगातार दुसरा चौकार. बॉल डिलिव्हर्ड होत असताना मी विनंती करेन प्रेक्षकांना आपण थोडा आवाज कमी करा. थोडासा व्यत्यय निर्माण होतो. आणि काय फटका होता. आउट बॉल. 2 चौकारानंतर या बॉल ऑन साईडला पूल करत आहेत. मिड विकेटला फिल्डर जज करत असताना त्याच्या डोक्यावर मात्र बॉल चालला उंच. आकाशाला गवसणी घालत असताना हा फटका. निर्णय येणं बाकी आहे. षटकार की चौकार. प्रतीक्षा असेल. प्रेक्षक देखील त्या ठिकाणी होतं. पुन्हा एकदा बघा. थोडासा हाफ लेंथवरती होता. टर्न होणारा बॉल. फिंगर रोल केले होते कमलेशने, परंतु चांगला फटका सजवला अतुल भोईरने. मिड विकेटच्या दिशे रिझनकडे हा फटका पाहायला मिळाला. उंची घेत असताना डिस्टन्स ही क्लिअर केलं. फिल्डरने चांगले प्रयत्न देखील त्या ठिकाणी डीपमध्ये केले होते. वरून बॉल निघाला. सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार आला. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या 4 मध्ये 14 आल्या वाडेगर टीमला. तर सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. आता रिव्हर्स स्वीपचा फटका. प्रॉपर इम्प्रोवाइज. फुल टॉस होता. दिशा दिली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. रुपयाचं रोख पारितोषिक या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून देण्यात येईल. लोबो फुल टॉस होता. ड्राईव्हचा फटका आहे. बॉल दरम्यान डीप कव्हरला 3 तरी बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायच्यात. तेव्हा जाऊन वाडेगर टीमचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. आणि कमबॅकला सुरुवात. क्षणाला अतुल भोईर इज अ प्रेशर फॉर निलजे.
ज्याप्रमाणे बॅटिंग या बॅटरने केलेली आहे, परिस्थिती खराब आहे, अडचणी कितीही आहेत. म्हणजे मी सांगितलं ना की विजयाचा जर निर्धार असेल ना तर कोणताही अडचणी समस्या तुम्हाला कधी थांबवू शकत नाही. आणि या सामन्यामध्ये ना तो निर्धार घेतला या बॅटरने. परिस्थिती बिकट होती, बट बिकलेला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर नागराज मुंडे इम्प्रोवाइज केलं. अतुलने देखील पाहिलं की लॉंग लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कोणताही खेळाडू नाहीये. पॅडल स्वीपचा फटका एक्झिक्यूट प्रॉपरली केला, चौकार. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट. बॉलला दरम्यान डीप कव्हरला पाठवलं. वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4. अंडर प्रेशर काय फटका आला, कारण या बॉलवरती बाउंड्री हवी होती आणि फटका देखील लाजवाब आला. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, की मोस्ट ऑफ बॅटर्स ट्राय करतात की शफल होऊन ऑन साईडला मोठे फटके खेळूया. बट हा तो बॅटर आहे जो बॉलचा परफेक्टली मेरिटवरती खेळतो आणि हीच त्याची आपण प्रेशरचा उल्लेख करत होतो. अतुल भोईर सांगतोय व्हॉट प्रेशर. पॅडल स्वीप अंडर प्रेशर. आपल्या टीमला आता पुढे घेऊन चाललेत अतुल. आता इथे पहा लेफ्ट राईट, या आधी राईट साईडला पॅडल स्वीप, त्यात 2. आता इम्प्रोवाइज केलं, हलक्या हाताने खेळले ऑन साईडला आणि हा फटका. विजयाचा सामना समाप्त.